नमस्कार मित्रांनो, मी समाधान नवले पाटील। गेल्या 11 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं बंधू तब्बल 9 वेळेस भेटले होते। आधी कित्येक वर्ष हे दोघं एकमेकांकडे बघायला सुद्धा तयार नव्हते आणि आता 9 भेटीगाठी झाल्या म्हणजे काहीतरी मोठं मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात घडणार। जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याला कारणीभूत म्हणजे एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। ज्याप्रमाणे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आता पुन्हा एकत्र आले, तसेच पद्धतीने ठाकरे बंधूचंही काहीतरी सेटिंग सुरू आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार। या 11 महिन्यांमध्ये जेव्हा जेव्हा हे दोघं भेटले तेव्हा चर्चा बंद दाराआड झाली होती। काही बोललं जातंय काय नाही हे बाहेर कुणालाच माहिती नाही। थोडंफार फक्त संजय राऊत बोलतात तेवढंच आपल्याला कळतं, बाकी युती होणार की नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही। राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला काही मुद्दे मांडले होते। ते म्हणतात आधी मतदार याद्यातील गोंधळ दूर करा, मगच निवडणुका घ्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सातत्यानं प्रश्न केले। आता महत्त्वाचा मुद्दा एकच आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर त्याचा फायदा ठाकरे कुटुंबाला होईल, पण काँग्रेस मात्र राज ठाकरे यांना सोबत घ्यायला तयार दिसत नाही। त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे काँग्रेससोबत स्वतंत्र राहतील आणि राज ठाकरे स्वतःची वेगळी भूमिका देखील घेऊ शकतात। मित्रांनो, या 9 महिन्यांच्या भेटीगाठीमध्ये मनसे आणि शिवसेना यांच्यातील मतभेदांवरही चर्चा झाली होती, पण अजून राज ठाकरे उघडपणे युती जाहीर करत नाहीयेत। खरं चित्र तेव्हा स्पष्ट होईल जेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि काँग्रेसचे काही सदस्य हे सगळे एकाच स्टेजवर दिसतील आणि अधिकृत घोषणा करेल, तेव्हाच महाराष्ट्राला हे कळणार। आणखी एक गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस सध्या एकनाथ शिंदेला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा बोलली जात आहेत। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती झाली तर याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदेंना बसणार। म्हणून आता महाराष्ट्राला एकच प्रश्न सध्या पडलेला आहे, ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का? जर असं झालं तर आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वेगळं वळण दिसेल का? मित्रांनो, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार नक्की लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आणि थेट प्रश्नांच्या व्हिडिओसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।